2020 मधील भारत चीन संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आलाय. निमित्त ठरलं माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचं 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक. सभागृहात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या पुस्तकाचा संदर्भ देत आरोप केला की 2020 मध्ये चीनी सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. आपल्या दाव्याला बळकटी देण्यासाठी त्यांनी जनरल नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ दिला. 2020 मध्ये भारत चीन यांच्यात गलवानच्या खोऱ्यात संघर्ष झाला तेव्हा नरवणे हे भारताचे लष्कर प्रमुख होते. दुसरीकडे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावर आक्षेप घेत हे पुस्तक अद्याप अधिकृतपणे प्रकाशित झालेले नाही, त्यामुळे त्याचा संदर्भ घेणे चुकीचं असल्याचं म्हटलंय. या पुस्तकात गलवानमध्ये झालेल्या संघर्षावर सरकारचं म्हणणं आणि प्रत्यक्षात लष्करी परिस्थितीमध्ये असलेली तफावत, त्यासोबतच ढोकळाम संघर्ष, अग्निवीर योजनेवर टीका करण्यात आल्याची माहिती अनेक माध्यमांनी दिली आहे. राहुल गांधी यांनी याच पुस्तकाचा संदर्भ देत सरकारवर आरोप करत पुस्तकातील वादग्रस्त कंटेंटमुळे हे पुस्तक सरकारकडून प्रकाशित होऊ दिलं जात नसल्याचा आरोप केला आहे. हे पुस्तक एप्रिल 2024 मध्ये प्रकाशित होणार होतं, पण प्रत्यक्षात नियमानुसार लष्करातील वरिष्ठ पदावरील व्यक्तीला निवृत्तीनंतर पुस्तक प्रकाशित करण्यापूर्वी लष्कराकडून NOC घेणे बंधनकारक असते, जे नरवणे यांनी घेतले नव्हते आणि म्हणून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलेले नाही. सध्या संरक्षण मंत्रालय या पुस्तकाचे सिक्युरिटी रिव्ह्यू करत आहे. एकूणच सध्या हे पुस्तक सत्ताधारी आणि विरोधकांमधील वादाचे एक शस्त्र बनले आहे.